नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 ची ही रणधुमाळी आणि हा लोकशाहीचा उत्सव साजरा करताना खरंच आम्हाला सर्वसामान्य उमेदवारांना मोठा आनंद होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की ही सार्वत्रिक निवडणुकीचा आज शेवटचा दिवस. आज 5:30 वाजता ही आचारसंहिता लागेल. 13 जानेवारी 2026 रोजी 5:30 वाजता आचारसंहिता लागते आणि आपलं मतदान 15 जानेवारी 2026 रोजी गुरुवार या दिवशी आपल्या पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेचं ठरलेलं आहे. तुम्ही मागील 15-20 दिवसाचा कालखंड बघितला असेल. आम्ही नेरूळमधील सर्व तरुण, सर्वसामान्य घरातील मुलं एकत्र येऊन आम्ही अपक्ष पद्धतीने लढा देणार होतो. मी त्या पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा सांगितली होती. प्रभाग 22, प्रभाग 23 आणि प्रभाग 24 मधील आम्ही सर्व तरुण मंडळी आणि जे सर्वसामान्य घरातील समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते सर्व एकत्रित येऊन आम्ही अपक्ष पद्धतीने लढा देणार होतो. आणि 30 डिसेंबर 2025 रोजी आम्हाला अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म भेटले आणि दुपारी 2:30 ते 3 दरम्यान आम्ही सर्वांनी आमचे नामनिर्देशन फॉर्म जमा केले. आणि त्याच पद्धतीने आम्ही या निवडणुकीच्या रणसंग्रामात सर्वसामान्य घरातील मुलं उतरलो. प्रत्येकाशी घराघरात जाऊन आम्ही संवाद साधला. मतदारांच्या भावना आम्ही समजून घेतल्या. गेली 10 ते 15 वर्षापासून आम्ही सर्वजण या प्रभागामध्ये तळमळीने काम करत आहोत. त्यापैकी आपल्या नेरूळ 23 अ मधून माझी पत्नी नीलम स्वप्नील घोलप, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांना आम्ही तिथे घोषित केलं. त्याच पद्धतीने 23 ब मधून भाग्यश्री प्रतीक तिडके साहेबांची सून, त्यांना आपण एक तरुण चेहरा म्हणून दिला. त्याच पद्धतीने प्रवीण लक्ष्मण खेडकर 23 क मधून त्यांना आपण तिथून संधी दिली. त्याच पद्धतीने हेमंत मधुकर कोमन, ज्यांनी अनेक नगरसेवक आपल्या प्रभागात घडवले, परंतु या सर्वसामान्य घरातील मुलाला कोणीतरी संधी दिली पाहिजे या अनुषंगाने आम्ही सर्व 4 जण एकत्र आलो आणि अजित पवार गटाचा हा तगडा पॅनल तयार केला. मित्रांनो, एक गोष्ट अभिमानाने मला सांगावीशी वाटते. नवी मुंबईतील सर्वात सुशिक्षित आणि तरुण जो पॅनल असेल तो नेरूळ 23 मधला आहे. सर्व सुशिक्षित चेहरे आहेत, उच्च शिक्षित आहेत, अभ्यासू आहेत, सर्व पदवीधर आहेत. अशा पद्धतीने आम्ही सर्व तरुण चेहरे दिलेले आहेत. आमचा लढा घराणेशाहीच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बंड पुकारणारा आहे. कारण तुम्ही बघितलं असेल, गेली 15 वर्ष एकाच घरामध्ये सत्ता असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणात घराणेशाही आणि हुकुमशाही फोफावत चालली आहे. त्याला कुठेतरी बंड देण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. आमचा हा पॅनल तयार झाला आणि योग्य मार्गाने आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो. तुम्ही बघितलं असेल, अनेक अन्याय आपल्या लोकांना सहन करावा लागतात. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे ही तरुण फळी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेहमी तत्पर असते. गेली अनेक वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये तुम्ही जर कामाचा आलेख बघितला, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक माजी लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे यांनी, आणि तो ओपन करण्याचं काम आपण गेल्या 2 वर्षापासून करत आहोत. त्यामुळे जनतेने जागरूक झालं पाहिजे आणि योग्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे. मित्रांनो, आम्ही एक कार्य अहवाल बनवला, आमचा वचननामा बनवला. त्याच्यातून आम्ही जनसामान्यातील लोकांपर्यंत पोहोचलो. नवी मुंबईतील आमचा एकच पॅनल असा आहे की जो जनसामान्यांना सांगतोय, आमच्या कार्याचा आढावा घ्या, आमच्यामध्ये पात्रता दिसली तर आम्हाला मतदान करा. मोठ्या हिमतीने आणि लोकांना जनतेसाठी, जनतेने चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही, म्हणून आम्ही जनतेवर ठेवलेलं आहे की लोकशाही पद्धतीने आम्हाला मतदान करा. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं आमिष तुम्हाला दाखवायचं नाही, कोणत्याही प्रकारचं प्रलोभन करायचं नाही, परंतु आमचा कार्य अहवाल जो आहे तो तुम्हाला दाखवून आम्ही तो प्रलोभन करत आहे. आमचे 4ही उमेदवार घड्याळ निशाणावर या ठिकाणी उभे आहेत. आमचा कार्याचा आढावा घ्या, तुम्हाला आमच्यामध्ये पात्रता दिसली तर आम्हाला मतदान करा, असं खुलेआम सांगणारा आमचा पॅनल होता. आणि सर्व लोकांनी ते अप्रिशिएट केलं की ही तरुण पिढी, ही सुशिक्षित पिढी
या निवडणूक प्रक्रियेत उतरली आणि आपल्या जनसामान्यांना जजमेंट करायला सांगते. आम्ही कोणत्याही प्रकारचं कोणाला प्रलोभन दाखवत नाहीये. आता सत्तेत असलेला राष्ट्रीय पक्ष जो आपल्या या 23 मधून ज्यांनी पॅनल दिलाय तो पक्ष इथे 4,000 रुपये पर पर्सन असं हिशोब लोकांना देत आहे. त्याचप्रमाणे सत्तेतील दुसरा राज्यस्तरीय पक्ष जो मतदारांना 2,000 पर पर्सन असा पैसा वाटप रोज चालू आहे. आमच्या समोर होतंय तरी पण आम्ही शांत आहोत. आम्ही संयम ठेवलेला आहे. मित्रांनो, 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:30 वाजता माझ्या घराखाली येऊन प्रभात सोसायटी आणि सप्तर्षी सोसायटीच्या रोडवर येऊन काही लोकांनी मला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. रात्री 2:30 वाजता आम्ही घाटावरचे आहोत असं अपमानित करून घाटी लोकांना जास्त मात चढलाय अशा पद्धतीने आम्हाला अपमानित करण्यात आलं. तेही मी मोठ्या संयमाने घेतलं. मी मौन ठेवलं. कारण क्रोधी शत्रूला समोरचा जर मौन ठेवत असेल तर हा खूप मोठा आपला विजय असतो. म्हणून मी संयम ठेवला, मौन ठेवलं. हेमंत भाऊंना सुद्धा अशाच पद्धतीने धमक्या, मलाही सुद्धा फोनवरून धमक्या देण्याचा प्रयत्न केला. मागील 2 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. माझी पत्नी घोलप नीलम स्वप्नील जिचे बॅनर आपल्या चौकात लावले होते तिथे कमळाचे स्टिकर असलेले फोटो त्या माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर लावण्यात आले. ही खूप मोठी अपमानास्पद गोष्ट होती आणि वातावरण चिघळणारी गोष्ट होती. परंतु मी मोठ्या संयमाने थांबलो. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मी दिली नाही. फक्त मी सोशल मीडियावर माझे विचार मांडले की हे होतंय ते चुकीचं होतंय. मित्रांनो, एकच मी विनंती करतोय, संयमाने आणि लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहोत. सर्वसामान्य घरातील मुले आहोत. त्यामुळे या हुकुमशाही गाजवणाऱ्या लोकांविरोधात आम्ही दंड थोपटलेले आहेत. तुम्ही जो कौल देणार तो आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार आहोत. 16 तारखेला जो काही रिझल्ट येईल तो आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार आहोत. परंतु आपल्या विभागांमध्ये हा या समाजाचा, तो त्या समाजाचा, तो त्या रिलिजनचा हे जे चाललेलं आहे ते खूप चुकीचं आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन चाललेला आपला हा समाज आणि हेमंत पोमन, मी असेल, त्याचप्रमाणे प्रवीण खेडकर असतील, तिडके साहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपल्या विभागामध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी साजरी करणारे कोण असेल तर हे पुरोगामी चेहरे आहेत. फक्त तुम्ही एका धर्माविषयी आणि धर्मात वाद निर्माण होण्यासाठी काही वल्गना केल्या जातात. परंतु संविधानामध्ये तुम्ही वाचलं असेल की माणसाने माणसासाठी जगावं आणि माणुसकी हाच खूप मोठा धर्म आहे. आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय की धर्म नावाची कोणतीही व्याख्या संविधानामध्ये नाहीये. तरी पण आपण एकमेकांची डोके या धर्माच्या नावावर फोडत आहोत. हे फार चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, धर्माभिमानी व्हा परंतु धर्मांध होऊ नका. त्यामुळे त्याच विचाराने आम्ही कोणत्या धर्माचा द्वेष करत नाहीये, ना कोणत्या धर्माबाबत आम्ही वाईट चिंतत आहोत. फक्त आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली त्याच पद्धतीने आम्ही चाललेलो आहोत. सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदारांना आम्ही घेऊन चाललेलो आहोत. तरी पण आम्हाला काहीतरी नाव ठेवणं, आमची जी समाजामध्ये निर्माण झालेली प्रतिमा कुठेतरी मलिन करणं हे काम चालू आहे. तरी पण आम्ही संयमाने पुढे चाललेलो आहोत. हे शेवटचे 2 दिवस राहिलेत आणि आपला आचारसंहिता लागण्यासाठी 1-1.5 तास राहिलेला आहे. त्यामुळे मी लोकांना एक लाईव्ह येऊन आव्हान करतोय. मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न आपल्या विभागातील जो असेल तो पुनर्विकासाचा आहे. आमचा जाहीरनामा घराघरात आम्ही पोहोचवलाय. आपल्या सिडकोच्या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये HIG, MIG असे 2 प्रकार आहेत. MIG म्हणजे इव्हेंट लाईफचा आपला खालचा रूम, फर्स्ट फ्लोअर, आणि HIG म्हणजे त्याच्यावरचा. याच्यामध्ये पुनर्विकासामध्ये आमचं कोणतंही हस्तांतरण नसणार, हस्तक्षेप नसणार. कारण तुम्ही गेली 2-3 वर्षापासून पाहत आहात की आपले माजी लोकप्रतिनिधी विविध PMC, विविध बिल्डर लोकांना एकत्रित करून
रहिवाशांवर दबाव आणून खोल्या खाली करण्याचं काम करत आहे आणि सेक्टर 8-10 मध्ये असा प्रकार घडून दिला नाही आम्ही. त्यासाठी हेमंत पोमन असतील, मी असेल, प्रवीण खेडकर असेल, तिडके साहेब असेल, प्रत्येकांनी मोठ्या मोठ्या भूमिका घेतल्या आणि आपला हा प्रभाग सुरक्षित आतापर्यंत राहिलेला आहे. इथून पुढेही पुनर्विकासामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नसेल. सदनिका मालक हाच सर्वस्व असेल हे आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. आणि एमआयजी मध्ये कमीत कमी 550 स्क्वेअर फीट आणि एचआयजी मध्ये त्याच्या दुप्पट असं आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे. हे आम्ही लोकांना ऑफर करत नाहीये, परंतु लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही मोठ्या कटिबद्ध आम्ही त्यांच्यासोबत राहू. विकासकासोबत भांडण करायची वेळ आली तरी आम्ही रहिवाशांसोबत कटिबद्ध राहू, म्हणजे असा आमचा जाहीरनामा आहे. विविध पद्धतीचा जाहीरनामा आम्ही वचननामा त्या ठिकाणी दिलेला आहे. मोफत अँब्युलन्स असेल, त्याचप्रमाणे आपल्या तरुणांसाठी, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे गेम्स, त्याचप्रमाणे महिलांचं सुरक्षितता असेल, महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल, असे अनेक विविध प्रश्न आपण आपल्या वचननाम्यामध्ये दिलेले आहेत. आपला कार्य अहवाल घराघरात पोहोचला. प्रत्येकाने अप्रिशिएट केलं की हे तरुण या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ पश्चिम मधून जे एकत्रित आलेत ते मोठा कायापालट करणार, परिवर्तन घडून आणणार, ही सर्वांना शाश्वती भेटली आहे. आणि त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं की आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत. फक्त आमचा लढा या घराणेशाही विरोधात आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. लोकशाही जर वाचवायची असेल तर आपल्याला यांना घरी बसवावं लागेल, कारण अशा पद्धतीने संयम आपण किती दिवस ठेवणार. त्यामुळे संविधानिक मार्गाने ह्या प्रक्रियेत उतरलेलो आहे. आपला सेक्टर 8-8A हा 23A म्हणजेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, यामध्ये मी माझ्या पत्नीस संधी दिली. हेमंत पोमन आमच्याकडे 23D मधून आहेत, तेही या ठिकाणी बोलणार आहेत. त्याचप्रमाणे 23K मधून प्रवीणजी खेडकर आहेत. त्यानंतर 23B मधून भाग्यश्रीताई तिडके, अशा 4ही उमेदवार आपले घड्याळ या निशाणावर आहेत. तर मी एक आवर्जून विनंती करतो की हे जे तरुण तडफदार उच्च शिक्षित अभ्यासू व्यक्ती जे आपण दिलेले आहेत त्यांना सर्वसामान्य घरातील नव्हे तर तुमच्याच घरातील एक सुज्ञ नागरिक अभ्यासू व्यक्तिमत्व समजून त्यांना पुढे पाठवा. मला माहिती आहे आमच्या समोर पैशांचा पाऊस पडतोय, तरी पण आम्ही डोळे झाकून घेतलेत, कारण आम्हाला कोणत्याही प्रकारचा वादविवाद भांडणं करायची नाही. घरावर येऊन अपमानास्पद वल्गना करणे, बॅनरवर स्टिकर लावणे, हे सर्व आम्ही सहन करतोय, कारण आम्हाला कोणत्याही प्रकारची वाचा या ठिकाणी भांडणाला फोडायची नाही. हे फक्त कळ करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करत आहेत. सर्वांनी पुन्हा एकदा शेवटी मी सांगतो, सर्वांनी आपल्या घड्याळ या निशाणावर समोर बटन दाबून सर्वांना विजयी करायचंय आणि या नेरुळ पश्चिम नगरीमध्ये मोठा इतिहास घडून आणायचा आहे. मी हे सर्वांना मोठ्या छोट्या भावासारखा तुम्हाला सर्वांना मी आव्हान करतोय. यानंतर हेमंत पोमन या ठिकाणी आहेत. सर्वांना नमस्कार. सर्वांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र. आज या सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये आम्ही 4ही उमेदवार सर्वसामान्य घरातून आलेलो आहोत. आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्ही जरी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत, पण आमची जी भरारी आहे ही उंच घेण्याची आहे की आम्हाला काहीतरी समाजासाठी आम्ही देणेकरी लागतो, त्या भावनेने आम्ही 4ही जणांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. कारण एखाद्या गोष्टीसाठी कोणीतरी व्यक्ती हा पुढे यावा लागतो, म्हणून 4ही जणांना आम्हाला या ठिकाणी पुढे आणलेलं आहे समाजाने की तुम्ही स्वतः पुढाकार घ्या, पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तुम्ही कामं करा. कारण लोकांना आज तुमच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. कारण समाजामध्ये काहीतरी बदल घडवायचा असेल तर तो समाजाचा बदल घडवण्यासाठी आमच्यासारख्या व्यक्तींना पुढे करत यावं लागतं. कारण आज समाजकारण हे खूप घाण झालेलं आहे. लोकांना राजकारण, ही सध्याची परिस्थिती चालली आहे त्याच्यामुळे राजकारणाला लोक वैतागलेली आहेत. लोकांना जसं मनासारखा व्यक्ती पाहिजे असतो तशी व्यक्ती या ठिकाणी राजकारणात येत नसतात. राजकारण फक्त आता पैसा आणि पैसाच झालेला आहे. खरं बघायला गेलं तर पैशावर राजकारण होत नाही. हे सर्वसामान्य जी जनता आहे, ज्याच्या घरामध्ये 2 वेळची चटणी भाकर खायची वेळ असते ना, त्यालाच माहिती असतं की राजकारणी व्यक्ती आश्वासन किती देतात आणि किती पाळतात. पण आम्ही त्यातले नाही आहोत. जो शब्द आम्ही या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत आणि जे शब्द आम्ही तुम्हाला वचननाम्याच्या मार्फत दिलेला आहे तो सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण आम्ही त्या तळागाळातून आलेलो आहोत, ज्या तळागाळातून तुम्ही सर्वजण आलेला आहात.
कारण आपला प्रभाग बघायला गेला तर या ठिकाणी कोणी कोट्याधीश नाहीये. सर्वसामान्य माथाडी कामगार वर्ग आहे, जो सकाळी 8ला जातो आणि संध्याकाळी 8-8:30ला घरी येतो. तो दुनियाचे ओझे वाहतो त्या ठिकाणी आणि आपल्या घरातल्यांचं पोट भरत असतो. ठीक, फक्त एवढंच झालं की त्याला 4 माळ्याची बिल्डिंग मिळाली, त्याच्यावर पण लोकांचं लक्ष आहे की ते कधी पाडून त्या ठिकाणी बिल्डिंग बनवता येतील. हे पण काही लोकांचं त्याच्यावर पण लक्ष आहे. ह्या पण गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत की त्या ठिकाणी जी लोक आमची राहतात ना, त्याला मान सन्मानाने त्या ठिकाणी राहू द्या. त्यांना जे 4 माळ्याचे घरं त्यांनी बांधलेत ही त्यांनी त्यांच्या सोयीसाठी नाही बांधलेली आहेत, कारण त्यांना ती बांधावं लागले. कारण आज ज्यावेळी या ठिकाणी घरं देण्यात आली त्यावेळी त्यांचा परिवार फक्त एक होता. आज त्यांचा परिवार, त्या घरामध्ये 2 भाऊ असतील तर त्यांना 2 मुलं झालेली आहेत, त्या 2 मुलांच्या 4 मुलं झालेली आहेत. त्यामुळे तो परिवार कुठे जाणार आहे? कारण रोजीरोटीसाठी आपण काम धंद्यासाठी आम्ही आपली शहरं सोडून या नवी मुंबईमध्ये वास्तव्यात आलो आहोत. नवी मुंबई जसं आमचं गाव आमच्यासाठी महत्वाचं आहे, तसं नवी मुंबई पण आमच्यासाठी महत्वाचे आहे. कारण आमचं पोट या ठिकाणी आम्हाला भरतं, आम्ही पोट आणि कामधंदा इथे करतो, म्हणून आम्हाला तेही महत्वाचं आहे. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की आपण या गोष्टींचा पण विचार करावा की तुम्हाला आज लाचलुचपत देण्यात येणार आहे, पैसे देण्यात येतील, सगळं करतील, पण हीच लोक उद्या तुमचं एक काम घेऊन गेल्यानंतर एक तुमचं सर्वात पहिला तुमचा फोन ते उचलणार नाही. तुम्ही त्यांच्या जर ऑफिसमध्ये जर गेला काम घेऊन तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल, आज वेळ नाही, उद्या भेटू. उद्या गेले तर परवा सांगणार परवा भेटू, त्यानंतर सांगणार तेरवा भेटू. फक्त हेच शब्द तुम्हाला या ठिकाणी पुढे ऐकायला मिळतील, याच्या पलीकडे तुम्हाला ऐकायला काही मिळणार नाही. पण आमच्याकडे तसं नाहीये. तुम्हाला आम्ही एक चारीच्या वतीने आश्वासन देतो की उद्या तुम्ही अपरात्री 2ला, 4ला का 5ला जरी उठून आमच्या घरी जरी आले ना तरी आम्हाला वाईट वाटणार नाही. कारण तुम्ही ज्या हक्काने आम्हाला जे मतदान केलेलं असेल तर मतदानाचा आशीर्वाद म्हणून तुम्ही आमच्या घरापर्यंत जरी आले आणि आम्हाला उठून जरी तुम्ही घेऊन गेले आणि तुमचं काम करून घेतलं तर ते आम्ही आमची धन्यता मानू की ज्यांच्यासाठी आम्ही कामं केली, ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांच्यासाठी आम्ही कामाला आलो. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून येत्या 15 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आमच्यावर, सर्वसामान्य घरातील व्यक्तींवर आपण विश्वास ठेवा की नक्कीच आम्ही तुमचा विश्वास या ठिकाणी ढळून देणार नाही व जेवढं आमच्याकडून होईल त्याच्यापेक्षा चांगलं काही करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुधीर पापाळे. मी सर्व प्रभागातील नागरिकांना विनंती करतो, आमचे पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत अजितदादा पवार गट, आमचे 4ही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि 4ही उमेदवार जे आहेत त्यांची युवा तडफदार नेतृत्व आम्ही पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे नीलमताई घोलप असतील, स्वप्नीलभाऊ घोलप असतील. घोलप परिवार बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी समाजसेवा करत आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये एक सामाजिक वारसा आहे. त्याचप्रमाणे आमचे तिडके परिवारातील तिडके साहेबांच्या सुनबाई भाग्यश्री तिडके यांच्याकडे देखील समाजसेवेचा वारसा आहे. तिडके साहेब एक माजी उपशिक्षण सभापती होते नवी मुंबईमध्ये. तसेच वैशालीताई तिडके मॅडम याच प्रभागामध्ये माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्यांच्या काळामध्ये आपल्या प्रभागामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती प्रभागातील नागरिकांनी पाहिलीच आहे. तर त्याचप्रमाणे आमचे हेमंत भाऊ असतील. हेमंत भाऊ प्रभागामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून जे काही समाजसेवाचे कार्य करत आहे, प्रभागातील सर्वच नागरिक त्यांना ओळखतात आणि त्यांचं कार्य देखील जवळून पाहतात. पलीकडच्या काळामध्ये जेव्हा कोरोना होता 2020 पासून 2021 नंतर त्यांनी जे काही कोरोनामध्ये जे काही कार्य केलं होतं प्रभागामध्ये एक त्यांना ओळख नवीन निर्माण झाली होती. लोकांची मदत ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने करत असतात. जरी परिस्थितीने थोडंसं कमजोर असतील आमचे हेमंत भाऊ, पण कामाने ते कोणाच्याही बाबतीत कमजोर नाहीये. ते कोणाला न आवडणारे आहेत. ते मनापासून काम करतात, त्यामुळे त्यांनाही प्रभागामध्ये एक चांगली पसंती आहे. आता आमचे प्रवीण भाऊ खेडकर असतील. माझ्या भावासारखाच आहे प्रवीण भाऊ खेडकर. प्रवीण खेडकर कुटुंब देखील एक समाजसेवेचा वारसा जोपासणारा आहे. प्रवीण भाऊ खेडकर हे देखील मागील 15 वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे. प्रहार या बच्चूभाऊच्या संघटनेमध्ये ते नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जी काही कामं केलेली आहेत प्रवीण भाऊ खेडकरांनी, ती एक आमदार लेवलला जो माणूस असतो, आमदारकी लेवलची त्यांनी कामं केलेली आहेत. नुकतीच आता म्हाडाची लॉटरी नवी मुंबईमध्ये जाहीर झाली होती. गोरगरिबांसाठी घरं त्यांच्यामुळे, त्यांच्या पाठपुराव्यामुळे कितीतरी नवी मुंबईतील गोरगरीब जनतेला घरं मिळाली आहेत. तर त्याचप्रमाणे कोरोना काळात त्यांच्या कामामुळे कितीतरी गोरगरीब जनतेची हॉस्पिटलची बिलं माफ करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील दिवे असतील, त्याचप्रमाणे शाळेची फी माफ करण्याचा विषय असेल, असे ऍक्च्युली असं 4ही उमेदवारांबद्दल खरं म्हटलं तर बोलण्यासारखं आमच्याकडे भरपूर काही आहे. वेळ पूर्ण नाहीये. आम्हाला तुम्हाला जनतेला, प्रभागातील जनतेला हात जोडून एकच नंबर विनंती करायची आहे
की घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या पॅनलला बहुमताने तुम्ही निवडून द्या. चारही उमेदवार जे आहेत या ठिकाणी काम करणारे आहेत, मेहनत करणारे आहेत, कष्टकऱ्यांसाठी लढणारे आहेत आणि तुम्ही जर यांना निवडून दिलं तर प्रभागातील विकास हा वेगाने होणार आहे. हे स्वतःचा विकास करण्यासाठी उभे नाही आहे, त्यांना समाजसेवेची आवड आहे आणि लोकांच्या हितासाठी. आणि जे काही आता आम्ही लोकांसमोर मागील 15 दिवसापासून आम्ही सोसायट्यांमध्ये आहोत, नागरिकांसमोर आम्ही जात आहोत चारही उमेदवारांना घेऊन. आमचं जे पुढील विजन आहे हे आम्ही सत्यात रूपांतर केल्याशिवाय राहणार नाही आणि भरपूर विषयांबद्दल आम्ही लोकांना सत्यता सांगत आहे. कारण असं आढळून येतं की काही लोकांना अंधारात ठेवून काम करतात, पण आमचे जे काही उमेदवार आहेत ते एक विजनने काम करतील आणि त्याच्यामुळे प्रभागाचा विकास होईल. मी हात जोडून पुन्हा एकदा नम्र विनंती करतो, घड्याळासमोरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा. ही संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. एक युवा नेतृत्वाला आणि एक नव्या पिढीला तुम्ही उमेदवार म्हणून या ठिकाणी महापालिकेमध्ये पाठवा. नक्कीच तुमच्यामध्ये बदल होईल. एक सांगायचं म्हणलं तरी तुम्ही एक सरकारी दप्तरामध्ये जेव्हा जाल, माझ्या मते 3-1 वर्षांनी देखील सरकारी अधिकाऱ्याची बदली होते. तर नागरिकांमध्ये मी आवाहन करेन मतदार राजा तू जागा हो, तुझ्या मतामध्ये खूप ताकद आहे. तुम्ही कुठल्याही भूलथापांना पैशाला बिलकुल बळी पडू नका. कोणाकडनंही तुम्ही पैसे घ्या, आम्हाला त्या बाबतीत काही विषय नाहीये. बाहेर काय चाललेलं आहे त्या बाबतीत आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण आमची मनापासून कळकळीने तुम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला आमच्या चारही उमेदवारांना तुमची काम करण्याची, तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि पुढील 5 वर्ष प्रभागाचा विकास पाहण्याची संधी द्या. धन्यवाद. मी दिलीप तिडके, माजी सभापती शिक्षण मंडळ. आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामध्ये माझी सून घड्याळाकडून उमेदवारी घेऊन उभी आहे आणि त्याचप्रमाणे या विभागामध्ये ब गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारीचा कोणी उमेदवार उभा नसल्या कारणाने या ब प्रभागामध्ये घड्याळ या निशाणीला तुतारीने पाठिंबा दिलेला आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या आदेशाने तो पाठिंबा दिलेला आहे. तसे आम्ही पत्रक सर्व तुतारी उभ्या असलेल्या प्रभागामध्ये वाटलेले आहे आणि तिथल्या सर्व मतदारांनी ब प्रभागामध्ये तुतारी नसल्यामुळे घड्याळाला मतदान करावे. आमचे चारही उमेदवार हे सक्षम आहेत, अतिशय कर्तबगार आहेत आणि ग्रॅज्युएट आहेत आणि विशेष म्हणजे 30 वर्ष वयाच्या आतमधले आहेत आणि ते येत्या 15 तारखेला आपण जर त्यांना मतदान केलं तर ते निश्चित चांगल्या मताने निवडून येतील, यामध्ये काही खात्री नाहीये. आणि सभागृहामध्ये गेले तर हे 4 जण 40 जणांना भारी पडतील अशी माझी खात्री आहे. तरी आपण सर्वांनी येत्या 15 तारखेला घड्याळा पुढील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे ही विनंती. बोलत ना तुम्ही सगळेजण एवढे छान बोललात. मित्रांनो, शेवटी एकच सांगेल की हे जे आपले उमेदवार, नवी मुंबईतील सर्वात सुशिक्षित असा पॅनल जो कोणी असेल तो नेरूळ 23 मध्ये आहे. उच्च शिक्षित आहेत, अभ्यासू आहेत. वारंवार पुन्हा तेच ते सांगत आलो आम्ही. आणि आमच्या कार्य अहवाल जेव्हा आम्ही घराघरात पोहोचत होतो, जेव्हा वचननामा आम्ही घराघरात पोहोचत होतो,
तेव्हा ठामपणे सांगत होतो की तुम्हाला जर आमच्यामध्ये पात्रता दिसली, आमच्या उमेदवारांमध्ये जर तुम्हाला पात्रता दिसली तर तुम्ही तेव्हाच मतदान करा, असं ठामपणे सांगणारा हा 23 मधला पॅनल आहे. कारण आमचं कार्य बोलतोय. वेळ सकाळ असो रात्र असो, एकदा फोन आला की दिवस दिवस रात्रभर आपले सगळे हे जे उमेदवार लोकांच्या जनकल्याणासाठी आपली तत्परता दाखवत असतात. त्यामुळे आपल्या विभागामध्ये ज्या राष्ट्रीय पक्षाने, त्याच पद्धतीने सत्तेत असलेल्या राज्यस्तरीय पक्षाने जे भूलथापा या ठिकाणी फेकलेल्या आहेत, त्याच्यासाठी हा खुलासा करतोय की आपल्याकडे ईव्हीएम नंबर 1 असा असेल. आपला 23 अ मधून पहिला उमेदवार घोलप नीलम स्वप्नील, अनुक्रमांक पहिला. त्याच पद्धतीने ब मध्ये पहिला क्रमांक भाग्यश्री प्रतीक तिडके असा असणार. त्याच पद्धतीने दुसरा ईव्हीएम जो असेल रंग सांगा, रंग. त्याच्यामध्ये पिवळ्या कलरमध्ये खेडकर प्रवीण लक्ष्मण आणि शेवटी ड मध्ये अनुक्रमांक 3 मध्ये जो स्काय ब्ल्यू कलर आहे त्याच्यामध्ये पोमन हेमंत मधुकर. तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाने जे सत्तेत आहे त्यांनी आपल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी की फक्त एकाच चिन्हाला 4 मतं द्यायची आणि ती पण त्याच ठिकाणी. आता मी चिन्ह घेत नाही नाव मुद्दाम, कारण अशा लोकांना संभ्रमित केलंय. कारण आपल्या इथे राहणारा जो रहिवासी किंवा नागरिक वर्ग जो आहे तो आता 60च्या वरती गेलेला 40% आहे. म्हणजे कमीत कमी ज्येष्ठ नागरिक 40% या ठिकाणी आहेत. तर यांना कसं संभ्रमित करायचं, यांना कसं भूलथापांना बळी पडायचं किंवा एकाच चिन्हाला हे द्या, एकाच चिन्हाला दिलं तरच ते हे ना. कारण यांच्याकडे कर्तृत्वच नाहीये. एक काम करतोय, 3 जण असे नावालाच उभे केलेले आहेत. ते पण एका ठिकाणचे 2-2, 3-3 जण ज्यांचे 5-5 वर्ष 10-10 वर्ष जे गायब होत आलेत. त्यामुळे त्यात अडाणी लोक आहेत. तुम्ही बघताय की काहीही काम नाही. 10-15 वर्ष फक्त तुम्ही जर आपल्या विभागातील कामं जर बघितली, कमीत कमी 50 कोटीची कामं आपल्या विभागामध्ये झाली सेक्टर 8 आणि 10 मध्ये. कोणत्याही प्रकारच्या कामाचा अजून कम्प्लिशन सर्टिफिकेट नवी मुंबई महानगरपालिकेकडे व्यवस्थित नाहीये. कारण कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर यांचीच टक्केवारी. म्हणून यांच्या विरोधात बंड पुकारण्याची या तरुणांना वेळ आली आणि म्हणून आम्ही सर्वजणांनी समविचारी हा पॅनल तयार केला. प्रभाग 22 असेल, प्रभाग 23 असेल, याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट या घड्याळ निशाणावर हा पॅनल तयार झालेला आहे. म्हणून संधी द्या, एकदा संधी द्या, त्या संधीचं आम्ही सोनं करू. कारण वारंवार मी तेच सांगत आलोय की उच्च शिक्षितांना जर संधी भेटली तर आपली लोकशाही मजबूत घडेल. जर आपण अडाणी लोकांना सारखं तिथे पाठवत राहिलो, घराणेशाही चालवत राहिलो, तर शेवटी ती लोकशाही लोप पावत चालणार आहे. म्हणून एक आव्हान करतो, लोकशाही जर मजबूत करायची असेल तर तरुणांना पुढे पाठवा. आमच्याकडे कोणतंही आमिष नाहीये, आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रलोभन तुम्हाला दाखवत नाही, परंतु आमचं कार्य हेच आमचं आमिष आहे. वारंवार रहिवाशांना प्रत्यक्षरित्या आम्ही तेच सांगत आलोय. शेवटी आमचे 4ही उमेदवार मी तुम्हाला सांगतो, घोलप नीलम स्वप्नील तिडके भाग्यश्री प्रतीक, त्याचप्रमाणे खेडकर प्रवीण लक्ष्मण आणि पोमन हेमंत मधुकर असे 4ही तरुण उमेदवार आहेत. एकदा संधी द्या. आपण नेरूळ पश्चिम हा आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेतला मोठा आणि प्रगतिशील असा प्रभाग आपण करून दाखवू, असं मी या समारोपाच्या शेवटी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.